Hey, hello everyone. Hope you all are doing great. So this video is from our Tondavli Tarashil trip, which is Konkan's peaceful and serene beach. तर हा व्हिडिओ मी ह्या समरमध्ये शूट केलेला आहे. तर आम्ही सगळे म्हणजे माझ्या मम्मीचे फ्रेंड्स आणि आम्ही गेलो होतो तोंडवली तळाशील बीच एक्सप्लोर करण्यासाठी, ज्याचे की ॲस्पेक्ट्स होते बोट सफर, त्यानंतर खाडीच्या इथे मजा मस्ती आणि त्यानंतर रस्त्याच्या पलीकडे जे बीच आहे तिथे मस्ती आपण करू शकतो. सो हे सगळं एन्जॉय करण्यासाठी आम्ही सर्वजण गेलो होतो. तर तोंडवली तळाशीलच्या इथे रस्त्याच्या दोन बाजूला म्हणजे एका बाजूला रिसॉर्ट्स आहेत, खूप रिसॉर्ट्स आहेत आणि रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला कोस्ट लाईन आहे, समुद्रकिनारा आहे. तर पहिलं आम्ही रिसॉर्टच्या इथे आलो, जिथे की आम्ही मजा मस्ती करत बोटीमधून खाडीच्या इथे जाणार होतो. तर खाडीपर्यंतचा प्रवास हा 15 ते 20 मिनिटाचा होता आणि बोटीचा वेग हा पाण्याच्या खोलीवरती निर्भर असतो. त्यामुळे बोट सुरुवातीला हळूहळू चालली होती, पण जसं जसं आम्ही दूर दूर जाऊ लागलो तशी पाण्याची खोली वाढली. त्यानंतर बोटही पाण्यावरती लहरू लागली. सुरुवातीला गूजबम्स आल्यासारखे वाटले, मस्त वाटलं, पण नंतर जशी बोट झेलू लागली तसं जरा भीती वाटली. तर ह्याचे फेअर चार्जेस असतात 200 ते 300च्या मध्ये, म्हणजे त्यांच्या सीझनवरती डिपेंड असतं. आणि त्यानंतर तिथे रिसॉर्ट्स आहे, तिथे आपण स्नॅक्स वगैरे सुद्धा घेऊ शकतो आणि तिथे रूम्स AC नॉन AC रूमसुद्धा अवेलेबल आहे. जर तुम्हाला तिथे राहायचं असेल तर पीसफुल ॲटमॉस्फिअर आहे, सो तुम्ही तिथे जाऊन चौकशी करू शकता. आम्ही गेलो त्यावेळी चार्जेस 200 ते 300च्या बिटवीन आले होते. तर तुम्ही बघू शकता असं पाण्यामध्ये मस्त बोट झेलत झेलत आम्ही बोट चालली होती, झेलत म्हणजे पाण्यावरती बोट झेलत झेलत चालली होती. त्यानंतर मी माझ्या बहिणीला सांगितलं की आपण एकमेकांचे काही शॉट्स घेऊयात, कारण लाईट मस्त पडत होती चेहऱ्यावरती. तर जसं जसं आम्ही खाडीच्या जवळ जात होतो तसं तसं एक्साइटमेंट वाढत होती आणि एक्साइटमेंट बरोबर बोटीचं स्पीडही वाढत होतं. तुम्ही बघू शकता मोबाईल धरता धरता माझे अगदी नाकी नऊ आले होते. त्यानंतर पाणीसुद्धा अंगावरती उडत होतं, अगदी पावसासारखं मस्तपैकी भिजायला झालं होतं. असं करत करत आम्ही खाडीच्या येथे पोहोचलो आणि त्याच्या आधी ही क्षितिज समांतर रेषा, जिथे दूरवरपर्यंत फक्त समुद्रकिनारा आणि त्यानंतर आकाश. तर इतकं सुंदर पाणी आणि एवढी सुंदर लाईट बघितल्यावर मला आणि माझ्या कॅमेऱ्याला मोह आवरला नाही स्वतःचे व्हिडिओ घेण्याचा. पण ह्यामध्ये एक वेगळंच युद्ध सुरू झालं, ते म्हणजे सूर्य आणि वाऱ्याचं. तर ह्यामध्ये माझा हा अगदी प्रामाणिक प्रयत्न होता की स्वतःचे काही मस्त मस्त व्हिडिओज घ्यावेत आणि बाकीच्यांचे असे कॉन्शियस अनकॉन्शियस व्हिडिओ घ्यावेत, ज्यामध्ये खूप सारं ऊन त्यांना खूप सारं इरिटेट करत होतं. तर बोटमध्ये बसताना जर तुम्ही घाबरत वगैरे असाल तर ते लाईफ जॅकेट वगैरे सुद्धा प्रोव्हाइड करतात, पण मला काही त्याची गरज वाटत नाही, कारण ते अगदी सेफली चालवत असतात बोट आणि त्यांना खूप अंदाज असतो पाण्याच्या खोलीचा वगैरे. तर असं करत करत आम्ही 15 ते 20 मिनिटानंतर खाडीच्या येथे पोहोचलो आणि पोहोचल्या मस्तपैकी सगळ्याजणी पाण्यामध्ये उतरल्या. सुंदर सुंदर खडकांच्या मध्ये ह्यांचे व्हिडिओज वगैरे सुरू झाले आणि ह्यांचा हक्काचा व्हिडिओग्राफर म्हणजे मी होते, कारण माझ्या पायाला इंजुरी होती, त्यामुळे मी पाण्यात उतरू शकत नव्हते. तर मी एक मस्त असा स्पॉट शोधला आणि तिथून मी सुरू केलं ह्यांचे व्हिडिओज घेणं, माझ्या व्लॉगसाठी व्हिडिओज घेणं. तसंही मी हे व्हिडिओ काही ब्लॉगच्या पर्पजने शूट केले नव्हते, कारण जसं मी म्हणाले माझ्या पायाला इंजुरी होती, माझा मूड नव्हता ब्लॉग वगैरे अपलोड करायचा. जसं की हा व्हिडिओ समरमधला आहे आणि आता मला पुन्हा हुरूप आला अचानक की आपण या सगळ्या क्लिप्स एकत्र करून एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवावा, कारण तोंडवली तळाशील हे तसं अनएक्सप्लोर्ड बीच आहे. खूप जणांनी एक्सप्लोर केला आहे मला माहीत आहे, पण जितकं त्याला पाहिजे तितकं अजूनपर्यंत टुरिझम भेटलं नाही आहे. त्यामुळे मला असं वाटलं की आपण एक ह्याचा व्लॉग बनवावा. तर माझे सेल्फी व्हिडिओज ह्या सगळ्यांचे व्हिडिओज घेत घेत मला मस्त माझ्या शॅडो व्हिडिओजची सुद्धा आयडिया आली आणि मी त्या पूर्ण अर्धा ते 1 तासामध्ये हे बीच कॅमेऱ्यामध्ये कैद करून ठेवलं. तर त्यानंतर आम्ही गेलो रस्त्यापलीकडच्या बीचवरती, समुद्रकिनाऱ्याच्या इथे, जिथे अजून काही लोक आली होती आणि संध्याकाळसुद्धा झाली होती, त्यामुळे एक मस्त सनसेट पॉईंट तयार झाला होता.
तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. माझ्या लास्ट व्हिडिओला तुम्ही इतकं प्रेम दिलं त्याबद्दल खूप खूप थँक्यू. आणि हा व्हिडिओसुद्धा लाईक करा, शेअर करा आणि कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अँड थँक्यू फॉर वॉचिंग.